नमस्कार मंडळी, मी सुयश नेरुरकर मुक्काम पोस्ट ट्रॅव्हलरमध्ये तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी। आजचा जो ब्लॉग असणार आहे तो काही डिसाइडेड नाही आहे, कारण काल रात्रीच अचानकमध्ये प्लॅन ठरला आहे की आपल्याला अशेरी गडावरती जायचं आहे। सो त्या हिशोबाने मी आपली बॅकपॅक केलेली आहे आणि पाऊस पण थोडाफार पडतो आहे, कारण काल पूर्ण दिवस पाऊस होता। सकाळपासून त्याने पावसाने सुरुवात केली पडायला। सो आता फटाफट निघूया, कारण आता वाजले 5:30 आणि आपल्याला 6 वाजता निघायचं आहे। आपल्याला पुढे 2 जण भेटणार आहेत, त्यांची ओळख मी पुढे करून देतो। अशेरीगड आय गेस इकडनं 61 किलोमीटरवरती आहे आणि आपल्याला NH48 मुंबई अहमदाबाद हायवेनेच जायचं आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे। सो फटाफट निघूया आणि आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया। सो मित्रांनो, आपण आता महामार्ग सोडला आहे आणि आता आपण जो माझ्या या दिशेला जो आहे तो कुडकोना गावी आहे, जो आपल्या गडाचा जो बेस विलेज आहे तिकडचा तो रस्ता आहे, तो आपल्याला तिकडेच जायचा आहे। महामार्गाच्या लागूनच एवढा मोठा बॅनर आहे अशेरी गडाचा लावलेला, तो तुम्हाला लगेच तो दृष्टी पडतो। तो त्यामुळे आपल्याला आपली चुकामुक होत नाही। तो आता आपण फटाफट जाऊया। हा तो रस्ता आहे आणि इकडनं आय गेस हार्डली 2 ते 3 किलोमीटर आहे आतमध्ये आपल्याला कुडकोना गावी जायचं आहे आणि तिकडनं आपल्याला आपल्या ट्रेक स्टार्ट करायचं आहे। सो मित्रांनो, फायनली आपण अशेरी गडाच्या बेस विलेजला म्हणजेच कुडकोना या गावी पोहोचलेलो आहोत आणि आज आपल्याबरोबर जे ट्रेक पार्टनर असणार आहेत तो म्हणजे एक लक्ष्मण आणि हा आहे प्रशांत, जो आपल्याला असावाला भेटलेला। सो आता आपण इकडनं आता चालू करू, कारण जेव्हा मी निघालेलो घरातून तेव्हा खूप पाऊस होता, जबरदस्त पाऊस होता, पण आता इकडे काही पाऊस नाही आहे, शांतता आहे, प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे। सो आय गेस इकडनं आपल्याला चढायला हार्डली 1.5 ते 2 तास लागणार आहे। सो आपण आपला ट्रेक चालू करूया आणि आपण वरती भेटूया। या गडावरती जर तुम्ही निरीक्षण केलात, वन विभागाने छानपैकी सगळीकडे अशी बॅनर लावलेले दिसेल तुम्हाला। गडावरती जेवढे प्राण्यांचं ज्या प्राण्यांचं इकडे अस्तित्व आहे त्या प्राण्यांचं त्यांनी बॅनर लावून अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय। हा गड जेवढं बघण्यासारखं आहे त्यापेक्षा इकडचं जे जंगल आहेत किंवा इकडची जी झाडं आहेत ती खूप बघण्यासारखी आहेत, कारण तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती इकडे तुम्हाला पाहायला मिळते। फायनली आपल्याला गडाचं दर्शन झालेलं आहे आणि ही जी वाट हा जो गड दिसतोय तिकडेच आपल्याला जायचं आहे। सो बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो ते, कारण आता आय गेस 9:15 वाजलेत आणि आपण 8:30 वाजता चालू केलेला गड, बहुतेक आपण 10 वाजेपर्यंत पोहोचू।
जसं मी म्हणालो येताना आजचे जे वातावरण आहे एकदम प्लेझेंट आहे, त्यामुळे गरम एवढं जाणवत नाही आहे. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही पूर्ण धुकं आहेत आज, कारण पाऊस आपल्याला सकाळी येताना लागलेला, पण जसं जसं पालघर चालू झालं फक्त धुकं दिसत आहे. तिकडनं आपल्याला वरती जायचं आहे. सो आपल्याला पहिली गडाचं प्रवेशद्वार आहे ते चालू आहे. त्या साईडला ही जी आहे आपल्याला हीच ती वाट चढायची आहे पूर्ण तिथपर्यंत. मित्रांनो, हे जे तुमच्या समोर जे दगडात कोरलेलं जे काही अवशेष आहे, माझ्या मते ते जो वरचा जो मुकुट आहे तो पोर्तुगीजच्या काळातला आहे. कारण मी असं एका पुस्तकात वाचलेलं आणि ती त्यांची खाली जी कोरीव काम केलेलं आहे ते पोर्तुगीजांच्या काळातलंच आहे, त्यांनीच कोरलेलं आहे. सो मित्रांनो, फायनली आपण गडाच्या माथ्यावरती पोहोचलो आहोत. आय गेस 1.5 की 2 तासाची आपला चढण आपण चालू होतो आणि फायनली आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलोय. हे देवीचं मंदिर आहे. सो आता इकडनं आपण पाया पडूया, थोडं विश्रांत घेऊया आणि नंतर आपण गडाची भटकंती करूया. कारण प्रॉब्लेम असा झाला की गडावरती संपूर्ण गडावरती असे गवत पूर्ण झालेले, त्यामुळे वाटा वगैरे काढणं खूप मुश्किल होत आहे. सो आपण जाऊया फटाफट आणि किल्ल्याची भ्रमंती करूया. कोणत्या गडावरती जास्वंदाची फुलं मी पहिल्यांदा पाहतोय. या मंदिराच्या समोर लिटरली हे जास्वंदाचं फुल आहे. सो मला असं वाटतं की हे कोणीतरी झाडं लावलंच असणार तेव्हा. पूर्ण जास्वंदाची फुलं आले, तुम्ही बघू शकता इकडे. आज आपल्या बरोबर कुठल्या अकॅडमीची म्हणाला तुम्ही? V1 अकॅडमीची ही सगळी स्टुडंट्स आहेत जे अशेरीगडावरती ट्रेकिंगसाठी आलेले. सो आय गेस हे लोक 53 जण आहेत, 50 की 60च्या मध्ये आहेत. एवढे लोक सगळे इकडे या गडाची मजा घ्यायला आलेत. सरकारने किती 12,500 पदाची भरती काढली आता. त्यासाठी जवळजवळ माझ्याकडे 300 पोरं आहेत. हे जे राहणारी पोरं आहेत ना हॉस्टेलवाली, त्यांनाच फक्त आणले. मग तुमचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे युजली जेव्हा सकाळपासून चालू केला तर सकाळी आम्ही 5 वाजता उठतात, पोरं उठतात. 6 वाजता फॉलिंग होते आपल्या समुद्राला, नरपडला. ओके. उभं राहिल्यानंतर सर्व आले का बघतो आणि मग यांना रनिंग करत 4-5 किलोमीटर रनिंग करत नेतो. रनिंग करून आल्यानंतर वॉर्मअप वगैरे घेतात. वॉर्मअप घेतल्यानंतर मग जरा फ्रेश झाल्यानंतर गोळा वगैरे टाकतात. गोळा शॉर्टपुट. त्यानंतर आपण यांना फ्रेश व्हायला पाठवतो आणि 8 ते 10 वाजेपर्यंत लेक्चर घेतात लेखी. अच्छा. रिटर्न. ते रिटर्न लेक्चर घेतल्यानंतर आपापल्या घरी अभ्यास करतात दिवसभर. सो इन शॉर्ट ह्यांची सगळ्यांची आता ट्रेनिंग चालू आहेत आणि बहुतेक पुढील मला वाटतं 1-1.5 वर्षामध्ये हे पोलिसांच्या पदावरती किंवा जी काही त्यांची पदं असतील त्यांच्यावरती तुम्हाला दिसतील. सो आता ह्या गडावर येण्याचा सुद्धा ह्यांचा एक ट्रेनिंगचाच पार्ट आहे हा. सो हे यांचे इंचार्ज आहेत, कमांडर आहेत. आपलं नाव म्हणाला तुम्ही? अमेय सकपाळ. सो हे यांचे इंचार्ज आहेत. तो ह्यांना अनुसरून हे लोक या पूर्ण गडावरती आलेत. तुम्ही बघू शकता. आय गेस हा मुलींचा स्टाफ सुद्धा त्यांचाच आहे का? ओके. सो या मुलींचा स्टाफ सुद्धा त्यांचाच आहे, जी पुढे जाऊन आपल्याला पोलिसांमध्ये दिसतील बहुतेक.
सो मंडळी, आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि गडाची पाठची बाजू आपण फिरून आलोय आणि आता आपण चाललो आहोत ते तळं आहे तिकडे, ते बघायला. मला माहिती नाही तुम्हाला कितपत दिसतंय, पण तिकडे 4-5 तळं आहेत, टाकं आहेत पाण्याची. सो ते आता आपण बघणार आहोत. ही गुफा तुम्हाला लांबून छोटी वाटेल, पण आतमध्ये तर बघा केवढी मोठी आहे. नैसर्गिकच गुफा आहे असं वाटतंय. आपण तिकडे होतो आणि हीच ती पाण्याची टाकं, पाणी प्यायला होता. हा, इकडे एक टाका आहे आणि त्या साईडला तिकडे एक टाका आहे. तिकडच्या टाक्याचं पाणी पिण्यासारखं नाही आहे, पण इकडच्या टाक्याचं पाणी जे आहे ते तुम्ही पिऊ शकता. सो मित्रांनो, आपली अहिरगड या किल्ल्याची भ्रमंती झालेली आहे आणि पावसाने सुद्धा आपलं जंगी स्वागत केलेलं आहे. त्यामुळे हे विनसेटर आता मला घालावं लागतंय. आणि या गडाचा जर काही असा उल्लेख फारसा नाही आहे, पण असं माझ्या वाचनात आहे की शिलाहार वंशीय भोजराजाने हा गड बांधला आणि त्यामुळे या गडाचं साधारणतः आयुर्मान आय गेस 800 वर्ष असेल. आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी हा गड त्यांच्या ताब्यात घेतला आणि आय गेस 1737 मराठ्यांनी पेशव्यांनी जेव्हा मोहीम हाती घेतलेली या साईडला, तेव्हा चिमाजी अप्पांनी हा गड 1737 जिंकला. त्यांनी या गडावरती खूप काही कामं केली, बांधकामं केली आणि डागडुजी केली या गडाची. आणि त्याच्यानंतर 1818 इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला. आणि इकडे राहण्याचं जर म्हणालं तर राहण्यासाठी जी आपण गुफा बघितली, जिकडे आपलं देवीचं मंदिर होतं, तिकडे तुम्ही राहू शकता. आणि बाकी अशी विंटरमध्ये जर तुम्ही आला तर तिकडे टेंट वगैरे लावून तुम्ही कॅम्पिंग करू शकता. या गडावरती जर तुम्ही यायचं म्हटलं तर तुम्ही पालघरवरून येऊ शकता ट्रेनने. सध्या ट्रेन्स बंद आहेत, पण जेव्हाही चालू होतील तेव्हा तुम्ही ट्रेनने येऊ शकता. पालघरला उतरून तुम्ही पालघरवरून खूप एसटी आहेत, 15-15 मिनिटाने कासा या गावी जाण्यासाठी एसटी तुम्हाला मिळेल. सो त्या एसटीने तुम्ही महामार्ग मस्तान नाका करून एक आहे, तिकडे उतरून तिकडनं परत एक तुम्हाला दुसरी जीप करायची आहे, जी तुम्हाला खोडकोना या गावापर्यंत पोहोचवेल. मला असं वाटतं आय गेस मस्तान नाक्यावरून ते या इकडे खोडकोना गावी यायला 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे. सो तसं तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्हाला रस्त्याने जर तुम्ही कुठली तुमची प्रायव्हेट गाडी आणली असेल किंवा बाईकने आलात असेल तर तुम्ही नॅशनल हायवे 48 जो मुंबईवरून चालू होतो तिकडनं तुम्ही येऊ शकता. आणि आता आपण उतरायला चालू करूया, कारण आता वाजले आहेत काहीतरी 12:30 की 1:15 वाजले आहेत. तर आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल इकडनं. आणि पाऊस काय माहिती परत एक पाऊस पडू शकतो, त्यामुळे जेवढ्या लवकर निघू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. पावसाने पूर्ण वाट लावून टाकलेली आहे. येताना आपल्याला पाऊस मिळाला नव्हता, आपल्याला जाताना पाऊस नाही मिळाला, येताना आता पूर्ण पाऊस पडतोय. असं जावं लागलं बोलते. फायनली पावसाने विश्रांती घेतली आहे आणि आता आपण आपल्या खालच्या दिशेने चालतोय. खूप एवढा पाऊस होता की आपल्याला शूट करता जमलं नाहीये, कारण मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस पडला 10 मिनिटासाठी, पण हैराण केलं 20-25 मिनिटासाठी. सो आता आपण कॅमेरा काढल्याने आता शूट करायला घेतला परत. सो आता आपण मध्यभागी पोहोचलो आहोत आणि आगेच मला वाटतं इकडनं आपल्याला जायला अजून 15 मिनिटं तरी लागतील. आपल्याबरोबर एक मित्र आहे,
नाव काय म्हणतो तू? निलेश बसवे. निलेश बसवे. तुम्ही विचार नाही करू शकत की हा कुठून आलाय, कारण हा जो आलाय तो भुसावळ मधून आलाय. आय गेस किती 450 किलोमीटर अंतर क्रॉस करून आय गेस ते काल संध्याकाळी 5 वाजता निघाले आणि आज रात्री ना रात्री 3 वाजता ते पोहोचले तिकडे. दोघं जण, एक आणि ह्याचा मित्र, ते दोघं जण बाईकवरून ट्रॅव्हल करून इथपर्यंत आलेत पालघर जिल्ह्यामध्ये. सो मित्रांनो, फायनली आपला गड सर करून झालेला आहे. माझ्या पाठी जो आहे तोच अशेरीगड आहे आणि आपण तिकडनं जाऊन आलो. आता इकडे तुम्ही बघणार तर पावसाचं चिन्ह पण दिसत नाहीये आणि येताना आपल्याला एवढा पाऊस लागला, थोडक्यात होता 10 मिनिटासाठी, पण हैराण केला पावसाने. मुंबईच्या जवळ जर कुठला गड तुम्हाला ट्रेकिंगचा स्पॉट जर तुम्हाला हवा असेल तर अशेरीगड हा चांगला स्पॉट आहे खूप. सो आजचा हा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि जी खालची जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आणि आपला लाजचा जवळचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि हा ब्लॉग आवडला असेल तरी कमेंटमध्ये सांगा. सो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, अशाच एका ठिकाणी, अशाच एका ट्रेकिंग स्पॉटवरती, अशाच एका ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.